Hello and welcome to Computer Tech. So, welcome to the second session of Word. So, today we are discussing some topics like inserting, how to insert in Word and how to save that file. आणि आपल्याला ऑनलाईन ऍक्सेस कसं करता येईल ते आपण पाहणार आहोत. सो आपण आपलं वर्ड डॉक्युमेंट इथे ओपन करून घेऊया. क्लिक ऑन द ब्लँक डॉक्युमेंट. आपलं वर्ड ओपन झालेलं आहे. आता मला काय करायचं आहे, समजा आपल्याला एक प्रोजेक्ट आहे. आता माझा एक प्रोजेक्ट आहे, मला त्या प्रोजेक्ट मध्ये काय हवंय, समजा आपण एक छोटा प्रोजेक्ट करूया. त्याच्यामध्ये मी एक रॅबिटचं चित्र लावणार आणि त्या रॅबिटची आपण एक इन्फॉर्मेशन लिहूया, म्हणजे तुम्हाला थोडंसं पॅरेग्राफ फॉर्मॅटिंग सुद्धा समजेल आणि पिक्चर इन्सर्ट कसं करायचं तेही समजेल आणि आपण ती फाईल सेव्ह सुद्धा करूया. सो लेट स्टार्ट. आता पहिले आपण काय करूया, एक फोटो इन्सर्ट करून घेऊया. मी इथे इन्सर्ट टॅब मध्ये गेली आहे, पिक्चर्स. एकतर तुम्ही गुगल मध्ये जाऊन पिक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, आपण काय करूया, पहिले ऑनलाईन एक फोटो आपण डाउनलोड करून घेऊया. गो ऑन क्रोम, पिक्चर्स ऑफ रॅबिट. ओके, पिक्चर सर्च फॉर पिक्चर ऑफ रॅबिट किंवा तुमचं जे काही प्रोजेक्ट आहे त्याचा फोटो तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. ओके, मी एक रॅबिटचा इथे फोटो आहे, मी हा डाउनलोड करते. सिम्पली राईट क्लिक अँड सेव्ह इमेज ॲज. इथे खाली जेपीजी असलं पाहिजे आणि डाउनलोड्स मध्ये मी हे सेव्ह करते अँड सेव्ह. बघा इथे माझं डाउनलोड झालेलं आहे. आता आपण काय करूया, वर्ड मध्ये एक फोटो इन्सर्ट करूया आणि ऍज अ मॉडेल मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला काय करायचं आहे, फोटो डाउनलोड करून झाला त्याला सिम्पली इन्सर्ट मध्ये जायचंय. इन्सर्ट मध्ये आपल्याला इथे पिक्चर्स म्हणून ऑप्शन आहे. आता इथे 3 ऑप्शन दिसत आहेत, दिस डिव्हाइस, स्टॉक इमेजेस आणि ऑनलाईन पिक्चर. आपण इथून सुद्धा ऑनलाईन पिक्चर घेऊ शकत होतो. ओके, आता आपण गुगल वरून डायरेक्ट डाउनलोड केलेला आहे तो आपल्या डिव्हाइस मध्ये आलेला आहे. मग आपण दिस डिव्हाइस मध्ये क्लिक करायचं. आता इथे डाउनलोड्स मध्ये जायचं आणि हे आपलं आहे इमेज. हा आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. आपल्याला हे इन्सर्ट दाबायचं. बघा आपली इथे इमेज आलेली आहे. आपण आता ही इमेज, हा कर्सर तुम्ही बघाल, आपण हिला इथून हलवू शकतो, पण हे हालत नाहीये. वाय? याला इथे लेआउट्स ऑप्शन आहेत, आपण याला हलवू शकतो ऍज यू विश. बघा आता मी इथे थोडीशी सेटिंग हलवली तर तेवढं चालतंय, वर नाही हलत आहे. मग आपण ह्याला वर सुद्धा घेऊ शकतो. मी एका साईडला ठेवते म्हणजे आपल्याला एक पॅरेग्राफ आपल्याला करता येईल. ओके, आता आपल्याला रॅबिटचं पूर्ण चित्र भेटतंय. आता मी काय करते, थोडी स्पेस देते आणि आता आपण थोडस इथे पॅरेग्राफ लिहूया. लेट्स डू अ स्मार्ट वर्क गाईज. मी आता क्रोम वरती चॅट जीपीटीला थोडस एक पॅरेग्राफ मागते. सो आपल्याला काय करायचंय, क्रोम वर जाऊन मी आता चॅट जीपीटी सर्च करणार आहे. तुमच्या प्रोजेक्ट साठी तुम्ही यूज करू शकता, वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन साठी तुम्ही चॅट जीपीटी वर सर्च करू शकता. आता मी सिम्पली टाकणार आहे इन्फॉर्मेशन अबाउट रॅबिट्स. आता इथे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते आहे हॅबिट्स, त्याच्या बिहेवियर, डाएट, आपल्याला प्रोडक्शन, हॅबिट पेज, इंटरेस्टिंग फॅक्ट्स वगैरे आपल्याला चॅट जीपीटीने दिले आहेत. आता आपण सिम्पली हे कॉपी करू शकतो इथून पूर्ण टेक्स्ट. आपल्याला वर्ड मध्ये जायचं आहे आणि कंट्रोल व्ही दाबलं की आपल्या इथे सगळं पेस्ट होणार आहे. बट व्हॉट हॅपन, आपलं जे टेक्स्ट आहे ते खूप मोठं झालेलं आहे इथे. आता मी काय करते, सिम्पली हे जे मी पूर्ण सिलेक्ट केला पॅरेग्राफ, आता मला हा लेफ्ट मध्ये आहे, मला हे पॅरेग्राफ मध्ये पाहिजे.
आणि सेंटर मध्ये हवाय. एंड इन पॅरेग्राफ. आता तुम्ही बघा, मी जेव्हा ह्याला अलाइनमेंट लावली, जेव्हा मी ह्याला पूर्ण सिलेक्ट करून इथे पॅरेग्राफ अलाइनमेंट आणि सेंटर अलाइनमेंट लावली, तेव्हा हे खूप प्रॉपर मध्ये फॉर्मॅट झालाय. आता मी ही बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ही मी थोडीशी एडिट करते इथे. बघा मी पूर्ण सिलेक्ट केली. आता मला लेफ्ट मध्ये आहे, बट मी हे सेंटर करून परत लेफ्ट करते आणि पॅरेग्राफ मध्ये करते. कशी ज्याप्रमाणे जे सेट होत आहे, जसं ते चांगलं दिसेल असं सेट करायचं. आता हे थोडंसं मला स्पेस इथे आपण स्पेस बार देऊन बघायचं, बट ते होत नाही तसं स्पेस बार मी जास्त करून. खालचं पण सिलेक्ट झालंय. लक्ष ठेवून सिलेक्ट करायचं. खालचं केलं तर मग खालचं पण हे होणार. ओके, हे एका लेफ्ट साइडला झालेलं आहे. आता मला याचं काय करायचंय, थोडं फॉन्ट साईज मला कमी करायचं आहे. मी फॉन्ट सिलेक्ट केला आणि याचं फॉन्ट साईज मी इथून कमी करते. 9 ठेवूयात का? ओके, 12 इज सफिशियंट. आता हॅबिट्स आहेत, ग्लोबली त्याचे जे हॅबिट्स आहेत, मी काय करते पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करून घेते. आता बघा, फक्त एक खाली कर्सरने तुम्ही माऊसने हे फिरवू शकता. बघा, आता हे सिलेक्ट झालंय. आता मी याची फॉन्ट साईज 9 ठेवते. म्हणजे ही फॉन्ट साईज छोटी झाली आहे बघा. आणि ही एक लेफ्ट अलाइनमेंटला आपल्याला याची इन्फॉर्मेशन दिसते आहे. आपण वरती हेडिंग पण देऊ शकतो आपल्या प्रोजेक्टचं. हे आपला हेडर आहे. जर आपल्याला वरती हेडर म्हणजे काय देतात, एका आपल्याला लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला आपल्याला काही लिहायचं आहे तर आपण हेडर देऊ शकतो. आता मी इथे काय लिहिते, समजा तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव असेल किंवा तुम्हाला काही हेडरला प्रत्येक पेज वरती आपल्याला हेडर हवा असेल तर आपण हे यूज करतो. आता मी माझ्या प्रोजेक्टचं नाव देते इंट्रोडक्शन किंवा अबाउट रॅबिट्स. हे फक्त लक्षात ठेवायचं, आपण जे काही टाईप करतो आपल्या प्रत्येक पेजला ते अप्लाय होणार. आता मी इथे डबल क्लिक करते. बघा, हे थोडंसं फेडेड झालं आहे आणि हे आता सगळ्या पेजेसला हेडर ऍज अ हेडर अप्लाय झालेलं आपल्याला दिसतंय. बघा, इथे आपल्याला अबाउट रॅबिट्स पण दिसायला लागलं. आता आपल्याला काय करायचं आहे, जस्ट आपण हे फॉर्मॅट तर केलं, बट एक प्रॉपर लुक यासाठी आपण काय करू शकतो, याला बॉर्डर्स लावू शकतो. आता बॉर्डर्स कशा लावणार, आपल्याला लेआउट्स मध्ये जायचं, इथे मार्जिन्स मध्ये जायचं आणि इथे नॉर्मल दिलेली आहे, आपण नॉर्मल सिलेक्ट करू शकतो. नंतर इथे आपल्याला इन्सर्ट मध्ये जायचंय आणि इथे आपल्याला पेज नंबर, हेडर, फुटर, तर आपल्याला आपण इथे डबल क्लिक केलंय म्हणून दिसतंय. आपल्याला जायचं आहे इन्सर्ट बॉर्डर मध्ये. ड्रॉ मध्ये वेट, आय एम सिलेक्टिंग ब्रेक्स आहे इथे. इथे बघा, आपल्याला डिझाईन मध्ये पेज बॉर्डर म्हणून ऑप्शन दिसतंय. आपल्याला ते क्लिक करायचंय. आता आपल्याला इथे वेगवेगळं स्टाईल दिसतंय. आपण ब्रेक असं डॉटेड मध्ये पण, लाईन्स मध्ये आपण आपलं हे लावू शकतो बॉर्डर, किंवा प्लेन लावू शकतो आणि ऍज अ बॉक्स पूर्ण बोल्ड मध्ये लावू शकतो, शॅडो मध्ये लावू शकतो, 3D मध्ये लावू शकतो. आपण कस्टम करू शकतो. ते कलर ऑटोमॅटिक ब्लॅकच येणार ऍज अ बॉर्डरचा कलर. आणि मी आता इथे वर्ड डॉक्युमेंटला सिलेक्ट झालंय, अप्लाय टू वर्ड डॉक्युमेंट, आणि ओके क्लिक करते. आता तुम्ही बघा, इथे माझं स्क्वेअर मध्ये झालंय. ओके, मी हे काय करते, पेज थोडं आपल्याला छोटं करायचं असेल, आता समजा आपला जर लॅपटॉप असेल तर आपण ते छोटं करू शकतो, स्क्रीन टच लॅपटॉप असेल तर. बट जर आपला पीसी असेल तर आपण कसं करणार, इथे खाली आपल्याला झूम इन आणि आउटचं ऑप्शन आहे, आपल्याला झूम आउट करायचं आहे. झूम आउट केल्यानंतर आपल्याला बघा, इथे आपलं जे पेज दोन्ही पण आहे ते आपल्याला विजिबल